पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला किंवा वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढत असतं. मग फक्त औषधांवरच अवलंबून न राहता आहारामध्ये मी सांगते ते पदार्थ नक्की समाविष्ट करून बघा. पहिलं आहे आलं आणि लसूण. आलं आणि लसूण यामध्ये शरीराच्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेला सपोर्ट करणारी विविध कंपाऊंड्स आढळतात. म्हणूनच अनेक लोक पावसाळ्यामध्ये चहा असो, सूप, भाजी किंवा आमटीमध्ये आलं आणि लसणाचा वापर हमखास करतात. दुसरं आहे दही किंवा ताक. आपल्या आतड्यांचं आरोग्य आणि इम्युनिटी यांचा जवळचा संबंध मानला जातो. दही आणि ताकातील बेनिफिशियल बॅक्टेरिया आपल्या गट हेल्थला सपोर्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तिसरं आहे पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया. या छोट्या बियांमध्ये झिंक सारखं महत्वाचं मिनरल असतं. झिंक हे शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक असून रोगप्रतिकार शक्तीमध्ये देखील त्याची महत्वाची भूमिका मानली जाते. चौथं आहे मशरूम. मशरूम मध्ये विविध विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट आढळतात. म्हणूनच बॅलन्स डाएटमध्ये त्याचा समावेश करणं पावसाळ्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. आणि हो, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणताही एक पदार्थ जादू करत नसतो बरं का. तर त्यासाठी चांगला आहार, पुरेशी झोप, नियमित हालचाल आणि पावसाळ्यामध्ये स्वच्छतेच्या सवयी या सगळ्या गोष्टी मिळून फरक घडवून आणत असतात. लक्षात ठेवा, पावसाळ्यामध्ये फक्त पाऊस वाढत नाही, तर शरीराची काळजी घेण्याची गरज देखील वाढलेली असते. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.